जय महाराष्ट्र पब्लिक. तर मित्रांनो, आज 2 मार्च 2026. तर आज आहे खंडापूर येथे सप्ताह होता. आज त्यानिमित्त काला वगैरे आहे. आज 2 मार्च 2026. आज होळी पण आहे. तर त्या निमित्ताने तिथं आज खंडापूरमध्ये जे काल्याचा हे आहे, उत्सव आहे किंवा काला आहे, 8 दिवसाचा सप्ताह होता. त्या सप्त्याचा आज काला आहे आणि त्या काल्यानिमित्त तिथं पुरणपोळीचा स्वयंपाक केलाय आज. म्हणजे कसं, पुरणपोळ्या काही लोकांना सांगितलेलं आहे की 11 पोळ्या घरी बनवा आणि त्या ठिकाणी घेऊन या, किंवा काही काही जी पुरणपोळ्या वगैरे करणार आहेत त्या ठिकाणी करणार आहेत. काय चालू आहे खंडापूर काल्याचा विशेष, आणि खंडापूर येथे सप्त्याचा काला कसा विशेष चालू आहे आणि किती गर्दी आहे आणि किती लोक आले आहेत, कमीत कमी ते आणि जास्तीत जास्ती तर कसं उत्सव चालू आहे काल्यांचा. 8 दिवसाचा आज काला आहे. त्या काल्यानिमित्त आज मी निघालोय खंडापूर कडे रवाना होत आहे. आणि आता सध्याला मी लातूरमध्ये आहे. तर मित्रांनो, चला तर ब्लॉग पूर्णपणे पाहत राहा. तर तुम्हाला जाऊतो लातूरमध्ये खंडापूर येथे सप्त्याचा काला आणि त्यामध्ये विशेष काय काय आहे आणि काय काय उत्सव चालू आहे ते पाहणार आहोत आपण. चला तर मग जाऊया. कोणी या ठिकाणी जेवायला बसायचं नाही. महिला पुरुष असतील, लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या ठिकाणच्या सगळ्या पुरुषांना, माता भगिनींना विनंती आहे की आपण 10 पंक्ती झाल्याशिवाय जेवायला बसायचं नाही. किमान 10 पंक्ती आज आपण खायला वाढायचं आहे. ज्या महिलांना जागा शिल्लक आहे त्यांनी बसून घ्या. पांढऱ्या मंडपामध्ये जेवायला बसून घ्या. 11,000 पुरणपोळ्या आलेल्या आहेत साखरा गावातून. 11,000 पुरणपोळ्या आलेल्या आहेत. अक्करवाई गावातून 4,100 पोळी या ठिकाणी आलेली आहे. अक्करवाई शूटिंग घ्या, शूटिंग. हा सोहळा स्वर्गी नाही, हा सोहळा मराठवाड्यात पुन्हा होणे नाही, हा सोहळा महाराष्ट्रात न भूतो न भविष्यते, हा सोहळा पुन्हा होणे नाही. आपल्या तुकोबारायांना 375 वर्ष झाल्यामुळे या ठिकाणी हा वारकरी संतांचा कुंभमेळा या ठिकाणी भरवलेला आहे. आजूबाजूच्या 40-50 खेड्यातले सगळे माझे तरुण या ठिकाणी गेली 8 दिवस झालं अहोरात्र बोयरा गावातून 2100 पुरणपोळ्या. तिस्कार कोणाचा पडला बघा. माऊली, तिस्कार बघा त्यांचा कोणाचा पडला. डोकीयेळी इकडा ना ते माऊली. डोकीयेळी 5,000 पोळी. डोकीयेळी गावातून 5,000 पुरणपोळ्या आलेल्या आहेत. बगर कामाचे माणसं चप्पल घालून फिरू नका. स्वयंपाकघरात बाहेर काढा. बगर काका बोके, काका बोके, काका बोके बाहेर काढा. माणसं बगर कामाचे चप्पल घालून कोणी स्वयंपाकघरात येऊ नका. डाव्या बाजूला इथं फक्त पुकारणार. नाव नोंदवायचं डाव्या बाजूला. नांदगाव. नांदगाव मधून 3100 पुरणपोळ्या आलेल्या आहेत. नांदगाव. वाडेकऱ्यांनी जिथं सेवा भेटल तिथं वाढा. आपल्या गावचा स्टॉल असो नसो, जिथं सेवा भेटल तिथं गवळी वाढ बघा. झाली का? प्रत्येक स्टॉलला वाढ झाली का? सगळं आलंय का? भात आमटी. 2 तास झाले का करायला? एवढे 100 माणसं आहेत. 2 पंक्ती उठल्या पाहिजे आतापर्यंत. काय नियोजन आहे बघा जरा. ट्रॅक्टर आहे. अहो माणसं जाऊ द्या ना, कढी जाऊ द्या, भात जाऊ द्या. इथं विनाकारण अहो तुम्ही भात वरण जाऊ द्या, लोक जीवन जाऊ द्या.
मंडपाच्या चारही बाजूला 100 फुटापर्यंत कुणी वाहन आणून लावू नका. कचऱ्याचे ट्रॅक्टर जरा पलीकडून लावा. कचऱ्याचे ट्रॅक्टर मंडपाच्या थोडं लांब लावा. 25 क्वार्टन पोळ्या 25 क्वार्टन सांगा की 25 कार्टून या ठिकाणी पोळे आलेले आहेत. नांदगाव 10 कार्टून पापडी 10 कार्टून पापड्या आलेले आहेत. 7 कार्टून भाजी 7 कार्टून भजी आलेले आहेत. नांदगावकरांना विनंती आहे, वाडा दुरण पात्र जाऊ द्या. एक जण मध्ये जावा. एक जण मध्ये जावा. कुणाकडेच नाही. दुरण पात्र जाऊ द्या मध्ये. भाऊ कैले अमर भैया दुरण पात्र चालले. भात वर सामनगाव तालुका जिल्हा लातूर. पोळ्या किती आणल्या? 5051. कोणता तालुका आहे तुमचा? लातूर तालुका. लातूर तालुका आहे का? दुसरं काय काय आणलं तुम्ही? काही नाही पुरण पोळ्या भजी आणि कुरड्या. किती आणल्या मला? 5051. 5051. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. दादा मुरडाकोला आमच्या गावाचं नाव आहे. आमच्या मुरडाकोला गावामधून सर्व गावातील गावकरी मंडळींनी भाविक भक्तांनी जवळपास 7001 पोळी अशी या ठिकाणी जमा केलेली आहे. या संतांचा उत्सव जो आहे त्याच्यासाठी सर्वोपरी गोळा करून 7001 पोळी अशी गोळा करून आणून दिलेली आहे. त्याच्याबरोबर कुरवडी आहे, पापडी आहे, भजी आहेत. ज्यांना जे जसं घडेल तसं ते आणून दिलेलं आहे. ज्यांना जसं घडेल तसं आणून दिलेलं आहे.
तालुका कोणता तुमचा? हा? तालुका तालुका लातूर जिल्हा लातूर गाव मुरुड अकोला. मुरुड अकोला. हा मुरुड अकोला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कृष्ण हरी. कार्य काय एक नंबर कार्य आहे. एक कार्याला काय नाही, कुंभमेळाच. कुंभमेळाच एकदम म्हणलं तरी चालतं. जेवणाला कमी नाही, भोजनाला वरतीवर आलेले चालूच आहे. जेवणाला जसं जसं येईल तसं जेवढी पब्लिक येईल तेवढं सुरूच आहे जेवायला. त्याच्यात काही शंकाच नाही. जसं जसं जेवढी पब्लिक येईल वर जेवायला चालू आहे. म्हणजे वर आणि गुजराला चालू आहे. मटेरियल यायलेलंच आहे. आणि खेड्या मात्र आणि खर्च खेड्यात आहे आणि सिटी बाकी आहे. हा एवढं भरपूर आहे. जेवणाचं काय नाही, किती खाऊ द्या आणि याला काही कमी नाही. काय काय आणले इथं? इथं आले बघा कुरडे, पापडी, भजे, पुन्हा पोळ्या, चपात्या, कोणाला जी आवडत ती घेऊन आलेले. आतापर्यंत कार्याला कधी पोळ्या ऐकलो का? नाही आतापर्यंत कधी पोळ्या ऐकलं नाही त्या कार्याला. पुढं कधी होईल का? होईल की शक्यतो होईल. बिनधास्त, काही अडचण येणार नाही. ह्या खाण्याच्या बाबतीत तर कोणीच मागमुरी बघणार नाही. असा कुंभमेळा कधी होईल का पुढे नंतर? तर काय होईल की त्याच्यात अगोदर कधी झालाय का? कधी नाही. अगोदर कधी नाही झालं, आपण कधी पाहिलं पण नाही. आज सध्याला इथे लोक किती असतील अंदाजे? अंदाजे पब्लिक सांगताय ना 20 लाखापर्यंत येईल की आज? होय. 20 लाखापर्यंत आहे का? तर दररोज आता 8 दिवस हे झाला आपला सप्ताह झाला. सप्त्यामध्ये दररोज किती लोक जेवत? भरपूर लोक, जागा कुठंच पूर्ण एवढी पब्लिक आहे. 8-9 तास दर्शन होईना. आलेले वेगळे ठिकाणी. रोज यायलेत तेवढेच, रोज चाललेत तेवढेच, तरी 8-8 घंटे दर्शन होईना. फक्त जरा पाटाच्या टायमिंग मध्ये थोडं लवकर होतं. पाटाच्या टायमिंग मध्ये कसं का 3 पासून पुढं 3 ते 4 घंटे होते. गरीबी दर्शनाला किती वेळ लागला? तरी 8 घंटे. 8 घंटे लागला वेळ. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. पोळ्या, भजे, पापड हे जे आहेत चक्क्या पूर्ण मंडपाकडे नेलं जातंय. किचन बघूत आपण. भात आणि आमटी इथंच किती आहे. आज इथं काय काय तयार केलं किचन मध्ये? आज किचन मध्ये शाबू झाला सकाळी सोमवारसाठी. आणि आता भात चालू आहे. भात आमटी. भात आमटी. हा किती लोकांचा स्वयंपाक चालू आहे? जवळजवळ 4 लाख लोकांचं. 4 लाख लोकांचा 4-5 लाख. 5 लाख. हो. पुरणपोळी घरून आणत आहेत. घरून आणली पुरणपोळी, कुरवडी, पापडी, दूध. आणि फक्त भात आणि आमटी किचन मध्ये. हा भात आमटी आणि खिचडी. खिचडी पण आहे का? सोमवार उपासवाल्यासाठी. अरे हे बघा भात वगैरे घेण्यासाठी. भात जे आहे ज्यूस पे आहे मिनी लहान ज्यूस पे त्यामध्ये खायचं. भात आपलं बघून आहे वर घ्यायचं. पास घेऊन जातो बाहेर. तुमची सेवा कशी आहे आता नेमकं इथं? आपली मोफत सेवा आहे. आज 5वा दिवस आहे. 5वा गुरुवारी जे आलोय ते मोफत सेवा करायला आलेलो आहे. कुठून आला नेमकं? माझं गाव आहे कळंब तालुका आडसुळवाडी गाव. आडसुळवाडी गाव. आडसुळवाडी गाव. नाव काय तुमचं? माझं नाव श्रीराम निवृत्त पिटिगे. जवळपास 5 दिवस झालं सेवा देण्यासाठी आला. मी गुरुवारपासून इथं सेवा द्यायला आलोय मोफत. आता इथे किती आचार्य आहेत नेमकं? इथं जवळजवळ 50च्या पुढे आचार्य. 50च्या पुढे आचार्य आहेत. ते पण असंच कुठून बी कोणत्याही जिल्ह्यातून आहेत? ते संभाजीनगर जिल्ह्यातून आले सर्वच.
व ते रोजान आहेत. हा. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. इकडं आमचे दुधात दूध पोळीसोबत खाण्यासाठी. स्वयंपाकगृह बघा. स्वयंपाकगृह ट्रॅक्टर, कारण स्वयंपाक जास्त आहे, लोक जास्त आहे, संख्या जास्त असल्यामुळं ट्रॅक्टर मध्ये असं घेऊन जात. एक ट्रॅक्टर गेले की दुसरं ट्रॅक्टर आहे. बघा इकडं पोळ्या, इकडे जमा केल्या पोळ्या वगैरे. पोळ्याचे जमा, पोळ्या जमा इकडे केल्या. मग चालूच आहे का. इथं कुरड्या, पापड जमा केले तिकडं. पोत्यानं आणि कोक्यानं असे कुरड्या पापड आले तर बघा. वाढण्यासाठी घेऊन जातात ते ट्रॅक्टरनं. लोकसंख्या जास्त असल्यामुळं असं चालू आहे. खंडापूर सप्ताह आज चाला आहे. चाल्यानिमित्त सेवा चालू आहे. शेवट आहे आज. चला. हा 10 दिवस झाले सप्ताह एकदम भक्त जन लांबून लांबून पोळ्या भाकरी पुरणपोळी दूध काहीच कमी नाही. माऊली ही भरपूर देतात, भरपूर खायला माणसं कमी पण वाटाय जास्त आहेत आणि सेवा भरपूर करतात. काही आमचे ट्रॅक्टरवाले काका नंबरची सेवा आहे, काहीच कमी नाही कुठंच. गाव कोणतं तुमचं. चिंचोलीराववाडी. कोणती. चिंचोलीराववाडी. चिंचोलीराववाडी. हा. कमीत कमी पण स्वतःचे ट्रॅक्टर आमचे 25 ट्रॅक्टर आहेत. हा सगळे स्वतः मालक चालक सगळं अन्न पुरवठा करणारे. हा. हा.
आज सध्या इथं जी आहे काळच्या कीर्तनाला लोकसंख्या किती असेल? संख्या कमीत कमी 10 लाख त्यांच्याकडे घ्या. हा सोहळा एकदम अत्यंत चांगला आहे. असा सोहळा पुन्हा कधीच होणार नाही. ना भूतो ना भविष्यत असा हा सोहळा आहे. इथं लाखो भाविक दररोज दर्शनासाठी येत आहेत आणि हा संतांचा मेळावा असा जगभरात कुठेही होणार नाही. एवढा मोठा उत्साह खंडापूरमध्ये चालू आहे. रामकृष्ण हरी. राम हरी. कुठल्या गाव म्हणलं? खंडापूर. इथलेच खंडापूरच्या. हा प्रसाद घेतला का? घेतलाय. कसा वाटला कार्यक्रम? किती दिवस आज काल आहे ना? सुंदर कार्यक्रम, नंबर 1 कार्यक्रम. हा, असा कधी कार्यक्रम पाहिला का? महागाई बी झाली, पुढे होणार मी. हा हा. दररोज आता तुम्ही खंडापूरचे प्रॉपर. हा तर दररोज किती लोक म्हणजे वारकरी संप्रदायाचे किती लोक येत होते आणि जात होते? नंतर स्वयंपाक किती लोकांचा होता दररोज? हा दररोज किती लोकांचा स्वयंपाक राहायचा इथं? 5 लाखाचे. 5 लाखाच्या पुढून दररोज. लोकसंख्या दररोज कीर्तनाला किती लोक येत होते, किती जात होते वारकरी? वारकरी 5 लाख. हा हा. झोपायची, राहायची, खायची सोय कशी केली होती? हा हा. आता इथं गावागणीस 11 भाकरी घेतल्या होत्या. किती किती भाकरी आणून देत होते लोक? बाकी 8-10 लाख जमत होती. आणि दररोज सायंकाळची व्यवस्था कशी होती जेवणाची वगैरे? संध्याकाळची जेवण वरण, हा भात, हा काही गोड शिरा ही ती असते म्हणून भात. हा. दररोजचं. गुरसुरी वरण होतं ना? हा कोणतं वरण होतं? गुरसुरी. शिरी वरण बी केलं एका दिवशी. हा. आतापर्यंतच्या आता एवढा कार्यक्रम झाला वारकरी संप्रदायात, कधी स्वयंपाकामध्ये हे करण्यात आलं का? म्हणजे पुरणपोळी. पुरणपोळी ही
पहिल्यानंच काल्यामध्ये हा आतापर्यंत आता 25 वर्ष झालं बघ तुम्ही काल्यामध्ये कधीच पुरणपोळी बघला नाही नाही तुम्ही बघितलात का कधी काल्यामध्ये पुरणपोळी एवढे मोठ्या संख्येने पुरणपोळी ह्याच काल्यामध्ये एवढं